अभ्यासानंतर जर इथेनॉल पॉलिसी लागू केली तर कुणाचाही काही विरोध असणार नाही. याशिवाय कंझ्युमर म्हणून आम्हाला सगळे ऑप्शन असले पाहिजे. वेगवेगळी कारणं दिली जातात की इकडे तर 100% इथेनॉल वापरतायत, तिकडे 20% वापरतायत, तिकडे 27% वापरतायत. त्या सगळ्यांनी जवळपास 50 वर्षानंतर 50 वर्ष रोल केल्यानंतर एक एक वस्तू तिथे आल्यानंतर एक एक अभ्यास केल्यानंतर ती इथेनॉल पॉलिसी आणली. या सरकारने केंद्र सरकारने ज्या नोटबंदी केली ती ही संध्याकाळी 8 ला केली, 12 पासून लागू. लॉकडाऊन तसंच 4 तासात लागू केलं. तसंच हे सुद्धा आहे. पुरेसा अभ्यास नाही, काय अभ्यास झाला हे लोकांना सांगितलेलं नाही आणि काय काय याच्यातून निष्पन्न होणार आहे, नेमका ग्राहकाचा फायदा काय आहे, जनतेचा फायदा काय आहे. अशी पॉलिसी ज्या वेळेला राबवतं त्यावेळेस इतकं गंभीर प्रकार समोर येतो की त्यासाठी शेतकऱ्यांचं नाव पुढे केलं जातं. महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी नेत्यांनी याचा काय फायदा झाला माझ्या दृष्टीने म्हणजे जो काय अभ्यास आता तुमच्या हातात एक कागद दिलेला आहे त्याच्यामध्ये तुलनात्मक तक्ता आहे. इथेनॉल 2-3 प्रकारे बनतं, म्हणजे साखरेपासून बनतं, ऊसापासून बनतं, त्यानंतर मोलॅसिस पासून बनतं आणि मग मका आणि तांदूळ याच्यापासून बनतं. सुरुवातीला शेतकऱ्यांचा विशेषतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होईल असं सांगण्यात आलं आणि सुरुवातीला म्हणजे 10 वर्षापूर्वी 100% इथेनॉल जे मिश्रित करण्यासाठी केलं जायचं ते ऊसापासून तयार झालेलं असायचं. मागच्या 5 वर्षांची जर आकडेवारी तुम्ही बघितली 2020-21 ला बाकीचं ठीक आहे, त्यांनी इथेनॉलचे प्रयत्न केले, धान्यापासून बनवलं जाते वगैरे ठीक आहे. 86% इथेनॉल जे वापरलं जायचं इथे इथेनॉलचं समर्थन करत नाही, परंतु वस्तुस्थिती सांगतोय 86%, 21-22 ला 83%, 22-23 ला 73%, 23-24 ला 40%, 24-25 ला 34% आणि 25-26 ला ते उत्पादन आता 33% इतके खाली आलेलं आहे. म्हणजे हळूहळू इथेनॉल पॉलिसी ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून ती धान्य उत्पादक शेतकऱ्याकडे वाढवली जाते आणि आता जर हा स्टेप पुढे राहिला तर ऊसाच्या पासून मिळणारं इथेनॉल आणि धान्यापासून मिळणारं इथेनॉल याच्यापेक्षा धान्याच्या इथेनॉलला जास्त प्राधान्य दिलं जाईल. याचं कारण असं आहे की जे तांदळापासून इथेनॉल बनतं ते सगळ्यांनी मला वाटतं ऐकलेलं असेल. FCI ने खरेदी केलं 4100 रुपये क्विंटलने आणि इथेनॉल निर्मिती कंपन्यांना ते दिलं 2400 ते 2700 रुपये, म्हणजे जवळपास 17 रुपये प्रति किलो कमी दराने ते त्यांना देण्यात आलं. हा सगळा घाटा शासनानं सहन केला आणि त्याच्यात कारण दिलं गेलं की गेले काही वर्ष महाराष्ट्रात दुष्काळ पडतोय त्यामुळे इथेनॉलची निर्मिती कमी झाली. याच्यामध्ये 4 सुद्धा दिलेला आहे. पहिला जो किंचित ग्रे लाईट ग्रे हा धान्याचा होता सुरुवातीला, म्हणजे मॅक्झिमम ऊसाचं पासून होणार इथेनॉल होतं आणि नंतर जे सगळ्यात शेवटी त्याच्यात ऊसाचा इथेनॉल कमी झालं आणि जे धान्याचं वाढलं. आमचा त्यांना विरोध नाहीये. सरकारची जी बदललेली पॉलिसी आहे ती शेतकरी धार्जिनी नाही आहे, एवढंच आम्हाला याच्यातून म्हणायचं आहे. आणि जर फायदा कशाला म्हणता येते की जी काही थकबाकी आहे, काही कारखान्यांना मागील 2-3 वर्ष थकबाकी देण्यामध्ये यश आलं कारण याच्यापासून कॅच रक्कम मिळाली म्हणून, परंतु याच्या पुढे शेतकऱ्याला काय फायदा झालाय का तर त्याचं उत्तर स्पष्टपणे नाही आहे.